नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. पण आज आपण नेहमीप्रमाणे फक्त नोट्स काढणार नाही आहोत, तर एका मोठ्या विषयाच्या खोलात शिरणार आहोत. विषय आहे राष्ट्राच्या जीवनरेखा. हा शब्दप्रयोगच खूप काही सांगून जातो. जीवनरेखा म्हणजे जशा आपल्या शरीरात रक्तवाहिन्या असतात, ज्या रक्तपुरवठा करून आपल्याला जिवंत ठेवतात, तसंच काहीसं. अगदी. त्याचप्रमाणे रस्ते, रेल्वे, बंदरं आणि कम्युनिकेशन नेटवर्क्स हे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि समाजाला जिवंत ठेवतात. बरोबर. आणि आज आपण हेच बघणार आहोत की भारतासारख्या विशाल देशात या जीवनरेखा कशा काम करतात. तर मग सुरुवात करूया जमिनीपासून. रस्ते आणि रेल्वे. स्रोतांमध्ये एक प्रचंड मोठा आकडा आहे. भारतात सुमारे 62.16 लाख किलोमीटरचं रस्त्यांचं जाळं आहे. हो, आणि हा आकडा ऐकूनच थक्क व्हायला होतं. पण खरी गंमत या लांबीत नाहीये. अच्छा, मग कशात आहे? ती आहे या जाळ्याच्या रचनेत. म्हणजे हे एकसंध जाळं नाहीये. एका बाजूला आपल्याकडे दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता जोडणारे स्वर्णिम चतुर्भुज सारखे चकचकीत महामार्ग आहेत. हो, जे महानगरांमधलं अंतर आणि वेळ कमी करण्यासाठी बनवले आहेत. अगदी. पण दुसऱ्या बाजूचं चित्र काय आहे? जे रस्ते या महामार्गांना गावांपर्यंत जोडतात त्यांचं काय? म्हणजे डोर टू डोर सेवेबद्दल उल्लेख आहे, पण हाच तर खरा मुद्दा आहे. स्रोत आपल्याला हेच वर्गीकरण करून सांगतात. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग आणि मग येतात ग्रामीण रस्ते. आणि इथेच खरी दरी आहे. बरोबर. एका बाजूला वेगवान विकासाचे प्रतीक असलेले महामार्ग आणि दुसऱ्या बाजूला लाखो किलोमीटरचे ग्रामीण रस्ते ज्यांची देखभाल करणं हे एक सततचं आव्हान आहे. आणि याच संदर्भात सीमा रस्ते संघटना म्हणजे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचं काम महत्वाचं ठरतं. खूपच महत्वाचं. म्हणजे बघा, जिथे सामान्य बांधकाम विभाग पोहोचू शकत नाही तिथे ही संघटना काम करते. 1960 मध्ये स्थापन झाली ही. म्हणजे अतिशय दुर्गम भागांमध्ये. हो, हिमालयाच्या रांगांमध्ये, ईशान्येच्या घनदाट जंगलांमध्ये. हे रस्ते फक्त वाहतुकीसाठी नाहीत, तर देशाच्या सुरक्षेसाठी म्हणजे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहेत. अटल बोगदा हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. अगदी. ते एक इंजिनिअरिंगचं आश्चर्य आहे. या रस्त्यांमुळेच त्या भागातले लोक देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले गेले आहेत. म्हणजे रस्त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. पण आता रेल्वेकडे वळूया. तिला तर देशाला जोडणारी शक्ती असं म्हटलं जातं. आणि ते खरंही आहे, पण त्याची सुरुवात देशाच्या सोयीसाठी झाली नव्हती. अच्छा. हो, 1853 मध्ये जी पहिली रेल्वे सुरू झाली ती प्रामुख्याने इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी सुरू केली होती. म्हणजे देशाच्या आतून कच्चा माल बंदरांपर्यंत पोहोचवण्यासाठी? बरोबर. कापूस, कोळसा यांसारखा कच्चा माल बंदरांपर्यंत नेण्यासाठी आणि त्यांचं सैन्य देशाच्या कानाकोपऱ्यात वेगाने पोचवण्यासाठी. ती एक प्रकारे वसाहतवादी अर्थव्यवस्थेची लोखंडी धमनी होती. म्हणजे तिचा मुख्य उद्देश प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतूक आणि प्रशासकीय नियंत्रण हा होता. हो, आणि त्याचा परिणाम आजही आपल्या रेल्वे नेटवर्कवर दिसतो. तो कसा? म्हणूनच आजही प्रमुख औद्योगिक आणि मैदानी प्रदेशात रेल्वेचं जाळं खूप घनदाट आहे. पण हिमालयासारख्या पर्वतीय प्रदेशात किंवा राजस्थानच्या वाळवंटात रेल्वेमार्ग टाकणं खूपच आव्हानात्मक असणार. प्रचंड आव्हानात्मक. ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही आणि भौगोलिक अडचणी तर आहेतच. तरीही कोकण रेल्वेसारख्या प्रकल्पांनी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. हो, पश्चिम घाटासारखा अवघड भूभाग पार करणं हे खरंच एक अभियांत्रिक आश्चर्य मानलं जातं. नक्कीच. आणि आता जमिनीवरच्या वाहतुकीचा एक तिसरा जवळजवळ अदृश्य प्रकार समोर येतोय, पाईपलाईन. खरंय. हे तर आपल्या पायाखालून वाहणारे गुप्त सुपर हायवे आहेत. ही कल्पनाच किती विलक्षण आहे की आपण वर ट्रॅफिकमध्ये अडकलेलो असतो आणि आपल्या पायाखालून कोट्यावधी रुपयांचं तेल किंवा गॅस शांतपणे वाहत असतो. बरोबर. याचा सुरुवातीचा खर्च प्रचंड असतो, पण एकदा पाईपलाईन टाकली की चालवण्याचा खर्च कमी होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे वाहतुकीतला विलंब, नुकसान किंवा चोरी हे धोके टळतात. हां, हजीरा विजापूर जगदीशपूर म्हणजे HVJ पाईपलाईनचा उल्लेख आहे इथे. हो, ही पाईपलाईन भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी खूप महत्त्वाची आहे. ती मुंबईजवळच्या गॅस क्षेत्रांना थेट उत्तर प्रदेशातल्या खत कारखान्यांपर्यंत जोडते. म्हणजे उद्योगांना अखंडित ऊर्जा मिळते. अगदी. जी रस्त्याने किंवा रेल्वेने पोहोचवणं खूपच खर्चिक आणि अवघड ठरलं असतं. पण जमिनीवरचे हे तीनही मार्गांमध्ये एक गोष्ट समान आहे, प्रचंड खर्च आणि भौगोलिक मर्यादा. पण एक मार्ग असा आहे जो सर्वात जुना आणि सर्वात स्वस्त आहे. जलमार्ग. हो,
आता आपण जलमार्गांकडे वळूया. आणि गंमत म्हणजे हा सर्वात स्वस्त आणि पर्यावरणपूरक असूनही भारतात याचा वापर अपेक्षेपेक्षा खूप कमी होतो. असं का? आपल्याकडे नद्यांचं मोठं जाळं आहे. सुमारे 14,500 किलोमीटरचे अंतर्गत जलमार्ग आहेत. पण आपण त्याचा पुरेपूर वापर करत नाही. जड आणि अवजड मालासाठी म्हणजे कोळसा किंवा सिमेंट याच्यापेक्षा चांगला पर्याय नाही. म्हणजे हजारो ट्रक वापरण्याऐवजी एका मोठ्या बोटीतून ते सहज शक्य आहे. हो ना. त्यामुळे गंगा नदीवरचा राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 जो प्रयागराज ते हल्दिया आहे. आणि ब्रह्मपुत्र नदीवरचा जलमार्ग क्रमांक 2. बरोबर. या दोन्हीमध्ये देशाच्या लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करण्याची प्रचंड क्षमता आहे. आणि हे अंतर्गत जलमार्ग जिथे संपतात तिथून सुरू होतो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा महासागर. हो, भारताचा 95% परदेशी व्यापार हा सागरी मार्गाने होतो. आणि त्यासाठी आपली बंदरं ती खूप महत्वाची भूमिका बजावतात. इथे मुंबई, विशाखापट्टणम, कोलकाता अशा अनेक बंदरांची नावं आहेत. पण प्रत्येक बंदराची स्वतःची एक वेगळी गोष्ट आहे असं दिसतंय. जसं की मुंबईला नैसर्गिक बंदर म्हटलंय. हो, म्हणजे मुंबईला एक भौगोलिक लॉटरी लागली असं समजा. म्हणजे? ते खोल ठेवण्याचा जो अब्जावधी रुपयांचा खर्च असतो तो वाचला. अच्छा. या एका गोष्टीने मुंबईला शतकानुशतके आर्थिक आघाडी दिली. अगदी. आणि याच्या अगदी उलट परिस्थिती आहे कोलकाता बंदराची. ते एक नदी बंदर आहे. म्हणजे तिथे काय आव्हानं आहेत? ते म्हणजे नदीसोबत चाललेली एक कधीही न संपणारी लढाई आहे. हुगळी नदी सतत गाळ आणून बंदर बुजवण्याचा प्रयत्न करते. आणि तो उपसत राहावा लागतो? 24 तास. त्यासाठी ड्रेजर्स चालवावे लागतात. हा एक प्रचंड खर्चिक आणि अवघड संघर्ष आहे. आणि दीनदयाळ बंदर म्हणजे कांडला? हो, ते तर स्वातंत्र्यानंतरची गरज होती. फाळणीमुळे कराची बंदर पाकिस्तानात गेल्यावर त्याची उणीव भरून काढण्यासाठी कच्छमध्ये ते विकसित केलं गेलं. प्रत्येक बंदरामागे एक इतिहास आणि भूगोल आहे. आता सर्वात वेगवान आणि प्रतिष्ठित पर्यायाकडे येऊया. हवाई मार्ग. आणि तितकाच महागडा. हो, पण दुर्गम भागांसाठी हा मार्ग एक वरदान कसा ठरतो? हा फक्त श्रीमंतांसाठी आहे की खऱ्या अर्थाने जीवनरेखा आहे? भारताच्या ईशान्येकडील राज्यांचा विचार केला ना, तर हवाई मार्ग हा चैनीचा नाही तर गरजेचा भाग आहे. अच्छा. तिथे प्रचंड मोठ्या नद्या आहेत, घनदाट जंगलं आहेत, आंतरराष्ट्रीय सीमा आहेत. अशा ठिकाणी रस्ते किंवा रेल्वे मार्ग बांधणं अत्यंत कठीण आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे हवाई मार्गच लोकांना जोडणारा मुख्य दुवा बनतो. आणि उडान योजनेचा उद्देश हाच आहे का की हवाई प्रवास सर्वांसाठी सोपा व्हावा? बरोबर. उडे देश का आम नागरिक या योजनेचा उद्देशच हवाई प्रवासाचं लोकशाहीकरण करणं आहे. छोट्या शहरांना हवाई नकाशावर आणून प्रादेशिक संपर्क वाढवणं. आणि सामान्य माणसाला परवडणाऱ्या दरात विमान प्रवास उपलब्ध करून देणं. हो, जेणेकरून त्या शहरांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आतापर्यंत आपण वस्तू आणि लोकांच्या वाहतुकीबद्दल बोललो, पण या सगळ्यापेक्षा वेगाने प्रवास करतात त्या म्हणजे माहिती आणि विचार. अगदी. आणि इथे दळणवळणाच्या साधनांची भूमिका येते. हा बदल तर थक्क करणारा आहे. हो ना. एका काळी कबुतरांपासून ते पोस्टकार्डपर्यंतचा प्रवास होता. आता आपण ऑप्टिकल फायबर आणि सॅटेलाईटच्या युगात आहोत. भारतात जगातील सर्वात मोठं पोस्टल नेटवर्क आहे. जे आजही दुर्गम भागात महत्वाचं आहे. हो, पण त्याचबरोबर भारत दूरसंचार नेटवर्कमध्येही आशियातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. आणि वैयक्तिक संवादाच्या पलीकडे जनसंवादाची माध्यमं म्हणजे मास कम्युनिकेशन. आकाशवाणी आणि दूरदर्शन ही माध्यमं फक्त मनोरंजनासाठी नाहीत, तर ती राष्ट्र उभारणीची साधनं आहेत. ते कसं? त्यांनी अनेक दशकं विविध भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित करून लोकांना शिक्षित केलंय, सरकारी योजनांची माहिती दिली आहे आणि एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवली आहे. बरोबर. आणि यासोबतच चित्रपट निर्मितीतही भारत जगात आघाडीवर आहे. हो, जे आपल्या सॉफ्ट पॉवरचं एक मोठं उदाहरण आहे. आणि या सगळ्या जीवनरेखा, मग त्या रस्त्यांच्या असोत किंवा इंटरनेटच्या, त्या शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात: व्यापार. बरोबर. कोणताही देश स्वयंपूर्ण नसतो. 2 किंवा अधिक देशांमधील वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार. आणि तो कोणत्याही देशाच्या आर्थिक समृद्धीचा आरसा असतो असं म्हणतात. अगदी. आणि इथे व्यापार संतुलन म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड ही संकल्पना महत्वाची आहे. म्हणजे आयात आणि निर्यातीमधला फरक. जर निर्यात जास्त असेल तर अनुकूल आणि आयात जास्त असेल तर प्रतिकूल. हो. तर भारताची स्थिती काय आहे? आपण काय विकतो आणि काय विकत घेतो? चित्र खूपच रंजक आहे. आपण प्रामुख्याने रत्न आणि दागिने, रसायने, कृषी उत्पादनं निर्यात करतो. पण आपली सर्वात मोठी निर्यात आहे ती म्हणजे आपलं बौद्धिक कौशल्य. सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर. आपण जगाला ब्रेन पॉवर निर्यात करतो.
आणि याउलट आपण आयात काय करतो तर ऊर्जा म्हणजे पेट्रोलियम आणि त्यासंबंधित उत्पादनं. आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू, मशिनरी. बरोबर. या स्रोतांमध्ये एक अतिशय आकर्षक कल्पना मांडली आहे, पर्यटन एक व्यापार म्हणून. ही गोष्ट खूपच वेगळी वाटते. पर्यटन हा व्यापार कसा असू शकतो? कारण पर्यटन म्हणजे अनुभवांचा व्यापार आहे. जेव्हा परदेशी पर्यटक भारतात येतात तेव्हा ते फक्त स्थळं बघत नाहीत, तर ते इथे राहतात, खातात, खरेदी करतात. आणि परकीय चलन खर्च करतात. अगदी. या अर्थाने पर्यटन हा एक महत्वाचा सेवा उद्योग आहे जो देशाला परकीय चलन मिळवून देतो. पण त्याचे फायदे फक्त आर्थिक नाहीत. मग अजून कोणते आहेत? पर्यटन राष्ट्रीय एकात्मता वाढवतं. जेव्हा दक्षिणेकडील एखादी व्यक्ती उत्तरेत फिरायला जाते तेव्हा ती तिथल्या संस्कृतीशी जोडली जाते. खरंय. पर्यटन स्थानिक हस्तकला आणि कलांना एक बाजारपेठ मिळवून देतं आणि त्यांना जिवंत ठेवतं. भारतात तर हेरिटेज, इको, मेडिकल, बिझनेस अशा अनेक प्रकारच्या पर्यटनाला प्रचंड वाव आहे. मेडिकल टुरिझममध्ये तर भारत एक मोठं केंद्र बनत आहे. हो. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण रस्ते, रेल्वे, बंदरं, हवाई मार्ग आणि दळणवळणाच्या साधनांबद्दल बोललो. यावरून हेच स्पष्ट होतं की या केवळ सिमेंट आणि डांबराच्या निर्जीव रचना नाहीयेत. नाही, त्या खऱ्या अर्थाने लोकांना, अर्थव्यवस्थांना आणि संस्कृतींना जोडणाऱ्या धडधडत्या जीवनरेखा आहेत. अगदी बरोबर. आजच्या जागतिक युगात वाहतूक आणि दळणवळणाचं एक घनदाट आणि कार्यक्षम जाळं असणं हे कोणत्याही देशाच्या विकासासाठीची पहिली अट आहे. वस्तू, सेवा आणि विचार जितक्या वेगाने आणि सहजतेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचतील, तितकीच देशाची प्रगती वेगाने होईल. बरोबर. ही चर्चा संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न माझ्या मनात येतो, विद्यार्थी मित्रांनो. हे स्रोत या जीवनरेखांच्या भौतिक आणि आर्थिक पैलूंवर जास्त लक्ष केंद्रित करतात. पण जसजसे हे नेटवर्क अधिक वेगवान आणि एकात्मिक होत जाईल, तसतसे ते भारताच्या विविध प्रदेशांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीवर कसा परिणाम करील? हा महत्वाचा प्रश्न आहे. यातून संपूर्ण भारताची एक समान संस्कृती तयार होईल की प्रत्येक स्थानिक संस्कृतीला जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख दाखवण्याची एक नवीन संधी मिळेल? हे एकत्रीकरण असेल की सक्षमीकरण? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.